चला तर मग आता आपली पुढची रेसिपी करायला घेऊया। तर आधीची रेसिपी थोडक्यात माहिती आहे ना, ती कशी होती की आपण जे दूध फुटलं त्यापासून जे पनीर बनवलं त्यापासून मस्त असा पदार्थ बनवतोय। असं वाटतं ना दूध फुटलं की खूप सारं नुकसान झालं, परंतु जेव्हा हे असं पनीर बनतं तेव्हा आपल्याला कॅशबॅक मिळाल्यासारखा आनंद होतो। बरोबर आहे की नाही? कमेंट मध्ये नक्की सांगा। या पनीरची संपूर्ण कृती आपल्या आधीच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दिलेली आहे, नक्की एकदा जाऊन चेक करा। आता हे पनीर तर भरपूर प्रमाणात निघाले म्हटल्यानंतर आपण तशाच पद्धतीचा पदार्थ करणार, बरोबर ना? तर घरात आहेत 4 लोक, तर त्यांच्यासाठी पुरेसे असे पनीरचे पराठे बनवले। आणि हे पराठे पण तुम्ही म्हणताल ना जास्त काही सामान सुमान न घालता आपला नेहमीचाच कांदा लसूण मसाला, आलं लसूणची पेस्ट, हळद आणि मीठ, बस इतकंच साहित्य याच्यामध्ये घातलं। असेल तुमच्याकडे कोथिंबीर तर बारीक चिरून कोथिंबीर नक्की घाला, माझ्याकडे नेमकी कोथिंबीर नव्हती। आता हे सर्व साहित्य पनीरमध्ये मिक्स पण करायचं आणि थोडंसं पनीरला चोळून पण घ्यायचं। आता नेहमीप्रमाणे आपण पोळीची कणिक मळलेलीच असते, तर याची पुरीप्रमाणे एक मस्त लाटी लाटून घ्यायची। जितकं हवं ना तेवढं भरपूर हे सारण पनीरचं यामध्ये भरून घ्यायचं आणि नंतर हे पटपट मिटवून घ्यायचं आणि मस्त असे दणदणीत दबदबीत असे पराठे बनवून घ्यायचे। भरपेट खाल्ले जातात। उगीचच बाजारातून एवढं 200 ग्रॅमचं पॅकेट आणायचं आणि त्यात असे किरकोळ असे पनीरचे पराठे बनवायचे, त्यापेक्षा हे असं घरातल्या दुधाचे पनीर बनवले ना, भरपूर असे हे पराठे बनले। मन तृप्त होईपर्यंत पराठे खाल्ले, छान असे बटरवर तुपावर शेकून घेतले। नक्की अशा पद्धतीने एकदा हा नासलेल्या किंवा फुटलेल्या दुधापासून पनीर बनवा आणि त्याचे हे पराठे मनसोक्त करून खावा, खूप छान लागतात। आवडली असेल रेसिपी तर वेदिका रेसिपीजला नक्कीच एकदा विजिट करा। आवडल्या रेसिपीज तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।